राधाताईंच्या स्वप्नात आज गणपती बाप्पांनी दर्शन दिले होते. म्हणून त्या अचानक दचकून झोपेतून जाग्या झाल्या, उठून बसल्या. आज त्यांनी ठरवलं होतं जवळच गणपती बाप्पाचे मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन करून यायचं. म्हणून त्या त्यांच्या सुनबाईला म्हणाल्या, सुनबाई, आज मला जवळच्या मंदिरात जायचं आहे. तिथे कीर्तन चालू आहे आणि भंडाराही आहे, त्यामुळे मी तिथूनच प्रसाद खाऊन परत येईल. तेव्हा तू माझे जेवण बनवू नकोस. तेव्हा त्यांची सुनबाई म्हणाली, आई, ओ आई, आज तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण मला आज खरेदीला जायचं आहे आणि बाहेर फिरायला जाण्याची तयारीही करायची आहे. तू कुठे जात आहेस का सुनबाई? राधाताईंनी खूप आश्चर्याने विचारले. मुलांना काही दिवसांची सुट्टी आहे, म्हणून आम्ही काश्मीरला फिरायला जात आहोत. त्यांच्या ऑफिसमधले अजून 1-2 कुटुंबही आहेत सोबत. त्यावर राधाताई म्हणाल्या, काय तुम्ही काश्मीरला फिरायला जाणार आहात? कधी जाणार आहात? राधाताई दुःखाने म्हणाल्या. मग ती म्हणाली, हो, उद्याच निघायचं आहे, उद्याच जाणार आहे. इतक्या लवकर सुनबाई? पण तू आम्हाला सांगितलंही नाहीस. यात सांगायचं काय आहे आई? तुम्हाला आज सांगितलं आहे ना, म्हणूनच तुम्ही आज मंदिरात जाऊ नका, कारण मला उद्याची सगळी तयारी करायची आहे. जर तुम्ही मंदिरात गेला तर घरी कोण राहणार? राधाताई तिच्या हातांच्या वेदनांना गोंजारत पुन्हा तिच्या सुनेला म्हणतात, बाळा, तू किती दिवसांसाठी जात आहेस आणि माझ्यासाठी काय व्यवस्था करणार आहे? काय आई, तुमच्यासाठी काय व्यवस्था करायची आहे? तुम्ही तर ठीक आहात ना? सुनबाई, मी कशी बरी असू शकते ग? 2 दिवसापूर्वी मी घसरून पडले आणि माझा हात इतका जखमी झाला आहे की मला माझा हात वेदनेने वर खाली सुद्धा करता येत नाही. मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी मला प्लॅस्टर लावायला सांगितले होते, पण तुम्ही दोघांनीही प्लॅस्टर लावायला सुद्धा नकार दिला. या वेदनेमुळे मला माझा हात वर खालीही हलवता येत नाही. घरातील सर्व कामे करणे, जेवण बनवणे खूप कठीण आहे. मी माझं कामही करू शकत नाही. ते तर औषध घेत आहे म्हणून इतके दिवस जरा ठीक वाटतं. आज मी माझ्या मुलाला हाताला प्लॅस्टर करायला सांगणार होते, कारण आता अजून मी हे दुखणं सहन करू शकत नाही. काय आई, किरकोळ दुखापतीसाठी इतका खर्च कशासाठी करायला सांगता? आता म्हातारपणात किरकोळ दुखापती होत राहतातच. इतक्या छोट्याशा गोष्टींसाठी आम्ही तुमच्या हाताला प्लॅस्टर करायचे का आता? औषधं घेत राहा, 10 ते 15 दिवसात हात स्वतःहून बरा होईल. आणि कामाबद्दल बोलायचे झाले तर आई, ही फक्त हाताला झालेली जखम आहे, तो तुटलेला नाही आहे. आज जा आणि तुमच्या खोलीत बसा. माझ्यासमोर उभे राहून मला त्रास देऊ नका. मला आता तयार व्हायचे आहे. संध्याकाळी राधाताईंचा मुलगा ऑफिसमधून घरी आला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, अगं प्रिया, फिरायला जाण्यापूर्वी तुला काही खरेदी करायची होती ना? लगेच 10 मिनिटात तयार हो, मी तुला बाजारात घेऊन जातो. तुला जे हवे ते खरेदी कर. आणि हो, आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. जर घरातील काही किराणा सामान आणायचे असेल तर तेही मला सांग. त्यावर प्रिया म्हणते, नाही, किराणा सामान नाही आणायचे. आपण इतके दिवस फिरायला जात आहोत, मग किराणा सामान घरी आणण्यात काय अर्थ आहे? आपण परत आल्यावर सर्व सामान भरूयात. गेल्या महिन्यातील काही थोडे सामान आहे आणि त्या म्हातारीसाठी तेवढे पुरेसे आहे. राधाताई मुलाच्या तोंडून बाजारात जाण्याची बातमी ऐकताच म्हणतात, बाळा, मला डॉक्टरकडे घेऊन चल ना आणि माझ्या हाताला प्लॅस्टर करून दे ना. हात खूप दुखत आहे. जर तुम्ही लोक फिरायला गेल्यानंतर खूप वेदना होऊ लागल्या तर माझी काळजी घेणारे इथे कोणीही नसणार आहे. हे ऐकताच तिचा मुलगा मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, काय आई, कोणी घराबाहेर पडणार आहे? हे ऐकताच लगेच तुझं काम घेऊन येतेस. उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे आणि खूप काम आहे, त्यामुळे तुला आता डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकणार नाही मी. तुझा हात काय नंतर पण बरा होईल आणि शिवाय हाताला जास्त दुखापत सुद्धा झालेली नाही. पण बाळा, माझे BP आणि शुगरचे औषध पण संपले आहे. मी एकटीच राहणार आहे. जर काही अडचण आली तर काळजी कोण घेईल? राधाताई हे बोलताच सुनबाई देखील रूममधून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडली, आई, 10 दिवसात तुम्हाला काहीही होणार नाही. औषधाशिवाय मरणार नाहीत तुम्ही. मुलगा आणि सुनबाई ओरडत बाजारात निघून गेले. सून आणि मुलाच्या अशा वागण्याने राधाताईंना धक्का बसला. ती खोलीत जाऊन शांत बसली आणि विचार करू लागली.
की सुनेला आणि मुलाला माझी अजिबात काळजी नाही. एक तर ते मला डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जात नाहीत आणि दुसरे म्हणजे इतके दिवस घराबाहेर जात आहेत. मी माझ्या मुलासाठी काय काय नाही केले, पण मुलाला मात्र आईचे दुःख दिसतच नाही. ज्या मुलाला थोडंसंही खरचटले तर त्याच्या वेदना मला होत असत. आज त्याच मुलाला माझ्या वेदना दिसून येत नाहीत. तो माझ्याशी अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागतो. दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून निघण्याची तयारी करत होते आणि ते काश्मीरला निघूनही गेले. आता मुलगा आणि सून जाऊन 4 दिवस झाले होते. राधाताई त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. भुकेमुळे त्यांना चक्कर येत होती. कधी त्या खोलीत येतात तर कधी स्वयंपाकघरात जाऊन डबे उघडतात आणि आत पाहू लागतात. कदाचित कोणत्या तरी डब्यात काहीतरी असेल. पण सुनबाई घरातील सर्व रेशन संपूनच फिरायला गेली होती. महिन्याचा शेवटचा दिवस होता. घरातील सर्व रेशन संपले होते आणि सून नवीन रेशन खरेदी करायलाही गेली नव्हती. घरात फक्त काही पीठ आणि काही डाळी होत्या, ज्या वापरून राधाताई मोठ्या कष्टाने कसं तरी 2-4 दिवस घालवतात. त्यानंतर जेव्हा त्यांना घरात काही खायला मिळत नाही तेव्हा राधाताई तिच्या मुलाला फोन करतात. बाळा, मला खूप भूक लागली आहे. मला स्वयंपाकघरात स्वयंपाकाचे कोणतेही साहित्य दिसत नाही. या छोट्याशा गोष्टीवरून मुलगा खूप रागवतो आणि म्हणतो, आई, तू आता लहान मुलगी नाहीस. घरात स्वयंपाकाचे साहित्य नसणे हे शक्य नाही. तुला भूक लागली आहे तर स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी शिजवून खा. देवाने तुला दोन्ही हात दिले आहेत, त्याने अन्न शिजवून घे आणि जेव, असं म्हणत मुलगा फोन डिस्कनेक्ट करतो. बिचाऱ्या राधाताई स्वयंपाकघरात जातात. सर्व डब्बे तपासतात, पण तिला स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी काहीच साहित्य सापडत नाही. जेव्हा काहीही खायला भेटत नाही तेव्हा भुकेलेल्या आणि तहानलेल्या राधाताई खोलीत परत येतात आणि गप्प बसतात. सुरुवातीला त्यांना वाटते की त्यांच्या मुलाला पुन्हा फोन करून सांगावे, पण काही वेळापूर्वीच त्यांच्या मुलाने त्यांना फोन करण्यास सक्त मनाई केली होती. असा विचार करून त्या फोन करतच नाही. पण संध्याकाळी मजबुरीने राधाताई त्यांच्या मुलाला फोन करते. फोन उचलताच मुलगा चिडून म्हणतो, काय झालं आई, तू मला पुन्हा पुन्हा का फोन करत आहेस? आम्ही दोघेही इथे शांतपणे फिरायला आलो आहोत, पण तू आम्हाला पुन्हा पुन्हा फोन करून त्रास देत आहेस. आता काय आभाळ फाटले का की तू मला पुन्हा फोन करत आहेस? बाळा, मी यासाठी फोन केला आहे की घरात जेवढे काही सामान होते ते सर्व संपले आहे आणि आता मी भुकेने व्याकुळ झाले आहे. तू सांग, अशा परिस्थितीत मी काय खाऊ? त्यावर मुलगा म्हणाला, मला माहिती नाही आई, तू किती खातेस आठवड्याभराचे सामान तू इतक्या लवकर कसे संपवले आहेस? आता मी तुला इतक्या अंतरावरून काही मदत करू शकत नाही. आता तुला जे करायचे ते तू कर. खा, नाहीतर तशीच उपाशी राहा, पण आम्हाला डिस्टर्ब करू नकोस सारखं सारखं. मग परिस्थिती काहीही असो, तुझी तूच बघ, मला पुन्हा त्रास देऊ नको, असं म्हणत मुलगा फोन ठेवून देतो. मुलगा 6-7 दिवसात परत येईल. या 7 दिवसात राधाताई जेवणाशिवाय कशा राहणार होत्या आणि मुलाने बाजारातून काही खरेदी करण्यासाठी तिच्या हातात पैसेही दिलेले नाहीत. घराला कुलूप लावून ती जवळच्या मंदिरात गेली. तिथे दररोज संध्याकाळी कीर्तन होते आणि प्रसाद काहीतरी खायला मिळते असा विचार करून राधाताई मंदिराकडे वेगाने चालत जातात. त्या दिवशी तिला मंदिरात प्रसाद म्हणून थोडा हलवा मिळाला. प्रसाद खाल्यानंतर राधाताईंची भूक काही प्रमाणात शांत झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था तर मंदिरात झाली होती, पण सकाळी पुन्हा परिस्थिती तशीच होती. मुलानेही त्यांना फोन करायला नकार दिला. सकाळचे जवळजवळ 11 वाजले होते आणि स्वयंपाकघरात शिजवून खाऊ शकेल असे काहीही नव्हते आणि मुलाने पैसेही त्यांच्याजवळ दिले नव्हते. मोठ्या कष्टाने राधाताई जवळच्या एका किराणा दुकानात गेल्या आणि त्याच्याकडून काही सामान विकत घेतले आणि म्हणाल्या, पैसे उधार राहू द्या, जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हा तुम्हाला पैसे देईल. तेव्हा दुकानदार त्याचे सामान परत घेत म्हणतो, नाही आई, जर तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला सामान मिळेल. तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला उधार देण्यास मनाई केली आहे. त्याने म्हटले होते की जर माझी आई तुमच्या दुकानात आली उधार घेण्यासाठी तर तिला देऊ नका, म्हणूनच मी तुम्हाला 1 किलो पीठही देऊ शकत नाही. दुकानदाराचे बोलणे ऐकून राधाताई स्तब्ध झाल्या. मग ती थकून जवळच्याच एका प्लॅटफॉर्मवर बसली. तिचा हात खूप दुखत होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
काय हे माझे नशीब. मी माझ्या मुलासाठी काय काय केले नाही. किती कष्ट करून मी त्याला वाढवले. त्याच्या लहानपणी मी त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. त्याला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. जेव्हा जेव्हा माझ्या मुलाने मला महागडी वस्तू घ्यायला सांगितली तेव्हा मी बचत म्हणून ठेवलेले पैसे खर्चूनही त्याला वस्तू आणून खायला दिली. जेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा असताना त्याला सायकल हवी होती, पण माझ्या पतीकडे आणि माझ्याकडे आमच्या मुलासाठी सायकल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, तेव्हा मी माझे कानातले गहाण ठेवले आणि जाऊन त्याला सायकल आणून दिली. आणि ते कानातले मी अजूनही सोडू शकले नाही. सायकल मिळाल्यानंतर माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. मला माहिती नव्हते की इतके करूनही माझा मुलगा मला म्हातारपणात एका वेळाच्या अन्नासाठी तरसवेल. मी माझ्या मुलाला खूप कष्टाने शिक्षण दिले आणि त्यानंतरच त्याला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आम्ही पती पत्नीने विचार केला की आपण सर्वजण आता आरामात आणि आनंदात राहू. परंतु परिस्थिती काहीतरी वेगळीच झाली. पूर्वी मी किमान पोटभर तरी जेवायची, पण आज माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे पैसे असले तरी ते मला पुरेसे अन्नसुद्धा देत नाहीत. ते मला औषधांसाठी पैसेही देत नाही किंवा माझे छोटे मोठे खर्चही भागवत नाही. राधाताई बाहेर बसून या सगळ्याचा विचार करत होती. तेवढ्यातच एक वृद्ध महिला हातात पेन घेऊन त्यांच्याकडे येते आणि म्हणते की ताई, हा पेन घ्या ना, फक्त 5 रुपयांना आहे. हा खूप चांगला पेन आहे. तुमच्या नातवंडांसाठी तो उपयुक्त ठरेल. राधाताई तिला नकार देतात आणि म्हणतात की हे मला पेन नको आहे. म्हणून ती महिला पेन घेऊन पुढे जाते. मग राधाताई विचार करतात की जर एवढी म्हातारी बाई म्हातारपणात पेन विकून आपला उदरनिर्वाह करू शकते तर मी का करू शकत नाही. राधाताई धावत जाऊन त्या म्हातारीचा हात धरतात आणि विचारतात की तुम्हाला हा पेन कुठून मिळाला, कोणी दिला, पेन विकून तुम्ही किती कमवता. मग पेन विकणारे वृद्ध महिला म्हणते की ताई, जवळच इथे खूप मोठे दुकान आहे, जिथे दुकानाचा मालक बसून रस्त्याच्या कडेला आमच्यासारख्या वृद्धांना आणि मुलांना पेन विकायला देतो. जो जेवढे दिवसभर पेन विकतो त्याला त्या हिशेबाने पैसे मिळतात आणि त्या पैशाने मी माझे जीवन उत्तम प्रकारे चालवते. मी पोटभरून जेवते आणि काही पैसेही वाचतात. पेन विकणाऱ्या वृद्ध महिलेचे बोलणे ऐकून राधाताईचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, मला त्या दुकानात घेऊन जाल का? मलाही पेन विकायचे आहेत. मलाही काही पैसे कमवायचे आहेत. राधाताई त्या दुकानात जातात आणि दुकानदाराला सांगतात, मलाही पेन विकायचे आहेत. दुकानदार आनंदाने तिला पेन विकायला देतो आणि म्हणतो की संध्याकाळपर्यंत जेवढेही पेन विकशील त्याचे पैसे येऊन घेऊन जा. ती याला सहमत होती. अशा प्रकारे राधाताई रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना आणि लोकांना पेन विकायला सुरुवात करतात. पण जगाने तिच्या मुलाबद्दल गैरसमज करू नये म्हणून राधाताई बुरखा घालून पेन विकतात. त्यांचे फक्त डोळे उघडे असतात. बाकीचा चेहरा झाकलेला असतो, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. पहिल्याच दिवशी 20 पेन विकले जातात आणि त्या बदल्यात तिला काही रुपये मिळतात. राधाताई पैसे घेऊन दुकानदाराकडे जातात. भेटलेल्या पैशातून राधाताई थोडं पीठ आणि तांदूळ विकत घेते आणि घरी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून राधाताई त्या पिठापासून स्वतःसाठी भाकरी बनवते आणि पोटभर जेवण करते. त्यामुळे तिला खूप आराम वाटत होता आणि पोट आणि मन भरल्यामुळे ती घरातील सर्व कामे लवकर पूर्ण करू शकली आणि नंतर पेन विकण्यासाठी जाऊ लागल्या. तिला हे सगळं करायला मज्जा येत होती, कारण यामुळे तिचे पोट भरत होते आणि त्यांना मुलासमोर आणि सुनेसमोर भीक मागावी लागत नव्हती. सुनबाई कधी त्यांना पोटभर जेवण देत नव्हती. 2 चपातीनंतर 1 चपाती राधाताईंनी मागितली तर ती त्यांना खूप काही ऐकून दाखवत होती. किती दिवस झाले होते त्यांनी पोटभर जेवले नव्हते. राधाताईंना हे सर्व काम खूप आवडत होते, पण कुठेतरी त्यांना भीती वाटत होती की कोणीतरी त्यांना ओळखले तर. एके दिवशी ती अशाच प्रकारे पेन विकत होती तेव्हा खूप जोरदार पाऊस सुरू झाला. राधाताईंच्या हातात खूप पेन होते. त्या नुकताच आल्या होत्या आणि तेवढे पेन विकल्यानंतर त्या घरी जाणार होत्या. म्हणूनच एवढ्या पावसानंतरही त्या रस्त्यावरून हलल्या नाही आणि एवढ्या भर पावसात येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यावर पेन विकत होत्या. तेवढ्यात राधाताईंसमोर एक मोठी गाडी थांबली. गाडीतून एक वृद्ध महिला बसली होती. ती राधाताईंकडे खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला ओळखण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या चेहऱ्यावरील पदरामुळे ती तिला नीट ओळखू शकत नाही.
गाडीत बसलेला तिचा मुलगा म्हणतो, काय झालं आई, तू ती पेन घेऊन उभी असलेल्या बाईकडे वारंवार का पाहत आहेस? असं वाटते की कदाचित तू तिला ओळखत आहे. त्याचवेळी जवळ बसलेला 12 वर्षाचा नातू म्हणतो की आजीला तर सगळे ओळखीचेच वाटतात आणि ती सर्वांना आपले म्हणू लागते. तेवढ्यात राधाताई गाडीजवळ येतात आणि गाडीत बसलेल्या महिलेला विनंती करतात की तुम्ही तुमच्या नातवासाठी हा पेन विकत घ्या. याची किंमत फक्त 10 रुपये आहे. आवाज ऐकून गाडीत बसलेली महिला चकित होते आणि म्हणते, तू राधा आहेस ना? तिचे नाव ऐकताच राधाताई त्या महिलेकडे काळजीपूर्वक पाहते आणि घाबरते. पेनचे पैसे न घेता ती तिथून पटकन निघून जाते. रस्त्याच्या पलीकडे काही पोती ठेवलेली असतात. ती त्यांच्या मागे जाऊन लपते. तिला भीती वाटत होती की या शहरातील कोणीतरी तिला ओळखले आणि तिच्या मुलाकडे तक्रार करेल आणि मुलाला हे कळले तर तो तिला नाही नाही ते बोलेल. आई, तू आमची बदनामी करत आहेस. तुला पेन विकण्याची काय गरज होती? पण कोणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही की मी कोणत्या मजबुरीने हे पेन विकत आहे. राधाताई तिथे लपून बसल्या होत्या. तेवढ्यात ती बाई मागून आली आणि राधाताईंच्या तोंडावरील बुरका काढला आणि तिने राधाताईंना मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली, राधा, मी तुझी बालपणीची मैत्रीण शालिनी आहे आणि तुझे हे काय हाल केले आहे आणि तू पेन का विकत आहेस? तुझी मुले कुठे आहेत? राधाताईंना ज्याची भीती होती तेच आज घडले होते. मग तीही तिच्या मैत्रिणी शालिनीला मिठी मारते आणि रडू लागते. शालिनी विचारते, आता खरं सांग राधा, तुला का रस्त्यावर पेन विकावे लागत आहे? असे काय घडले जे तुझ्यावर हे दिवस आलेत? मग रडत राधाताई म्हणते, तुला काय सांगू सखी, माझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी मी रस्त्यावर पेन विकत आहे. सून आणि मुलगा बाहेर फिरायला गेले आहेत आणि घरात काहीच अन्न शिल्लक नाही. शालिनी ताई वृद्धांसाठी एक सामाजिक संस्था चालवतात. तिच्या मैत्रिणीला पाहून तिच्या घराची परिस्थिती आणि ती कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये राहत आहे याची कल्पना आली होती. मग राधाताईला शालिनी ताई म्हणतात, अगं राधा, मी तुमच्या शहरात आली आणि तू मला तुझ्या घरीही बोलावत नाही. चल तुमच्या घरी जाऊया. घरी जायचं ऐकून राधाताई संकोचतात. ती विचार करते की जर मी माझ्या मैत्रिणीला घरी घेऊन गेली तर मी तिला काय खायला देऊ? शालिनी जर माझ्या घरी आली तर मी तिला काय खायला देऊ? घरात तर काहीच शिल्लक राहिलेलं नाही. परंतु शालिनीताईंना राधाताईंची परिस्थिती जाणून घ्यायची होती म्हणून तिने आग्रह केला आणि राधाताईंच्या घरी पोचली. राधाताईंकडे कालचे काही पैसे शिल्लक होते. त्या पैशातून त्यांनी थोडे दूध आणि काही खारी बिस्किटं खरेदी केली आणि तिच्या मैत्रिणींचे स्वागत केले. अरे, तुझा मुलगा आणि सूनबाई कुठे दिसत नाही, कुठे गेले आहेत? माझा मुलगा आणि सून काश्मीरला फिरायला गेले आहेत. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना, म्हणून ते काही दिवसांसाठी बाहेर गेले आणि आज संध्याकाळपर्यंत परत येतील. मग तर बरं झालं, मी तुझ्या मुलाला आणि सूनबाईला भेटेल. मी तुझ्या मुलाला आणि सुनेला कधी भेटली नाही. तुला तर एक मुलगी पण आहे, ती कुठे असते सध्या? तिच्या सासूच्या घरी आहे. तिच्या सासूची तब्येत ठीक नाही म्हणून ती अधूनमधून इकडे येते. वडील गेल्यापासून ती दर 6 महिन्यांनी येऊन मला भेटते. पण तिच्या सासरच्या घरातही तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहे म्हणून मीही माझ्या मुलीला त्रास देत नाही. राधाताई हे सांगत नाही की त्यांची मुलगी शेवटची आली होती त्याला 2 वर्षे होऊन गेली, जेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आमंत्रित केले होते आणि तिच्यावर सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा आरोप केला होता, ज्यामुळे तिच्या मुलीचा खूप अपमान झाला होता. तेव्हापासून तिने तिच्या आई वडिलांच्या घरी येणे बंद केले होते. कधीकधी ती फोनवर बोलते आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते. त्यानंतर शालिनीताई राधाताईंना म्हणतात, आणि तुझा मुलगा तो तुझी काळजी घेतो की नाही? शालिनीताई जाणून बुजून तिला तिच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल विचारत असते. पण जशी ती मुलगा आणि सुनेबद्दल विचारते तेव्हा राधाताईंचा चेहरा फिकट पडतो. तेवढ्यात अचानक कोणीतरी येते. दरवाजाकडे पाहून राधाताईंना धक्का बसतो, कारण तिची मुलगी आणि जावई समोर उभे असतात. मग मुलगी धावत येते आणि तिच्या आईला मिठी मारते. तिच्या आईची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटते. शालिनीताई तिला तिच्या आईबद्दल सर्व काही सांगते की तिची आई रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करते. हे ऐकून त्यांची मुलगी रडते आणि म्हणते, आई, एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच सांगितलं नाही का? बाळा, तुझ्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. माझ्या समस्या सांगून मी तुला आणखी त्रास देऊ इच्छित नव्हते. पण मला सांग, तू अचानक इथे कशी आलीस? आई, मी सोशल मीडियावर भाऊ आणि वहिनीचे काश्मीरला फिरायला गेलेले फोटो पाहिले.
मग मी विचार केला की वहिनी घरी नाही तर मग तुला भेटूया. नाहीतर मी विचार केला होता की वहिनीसमोर कधीच घरी येणार नाही. पण जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत मी माझे माहेर आणि माझ्या आईला कधीही सोडणार नाही. तुला न भेटणे मला सहन झाले नाही. मग शालिनीताई म्हणतात की तू खूप चांगले केलेस बाळा, की तुझ्या आईला भेटायला आलीस. आता तूच तुझ्या आईला समजावून सांग, तुझा भाऊ आणि बहिणी तुझ्या आईची नीट वागत नाही. एवढे तर मीही समजू शकते. तुला काही मदत हवी असेल तर मला सांग. मी एक समाजसेवा संस्था चालवते. तू कोणताही संकोच न करता मोकळ्या मनाने माझ्याकडे ये. मी तुला सर्व प्रकारे मदत करेन. आता मला निघायला हवे. आता मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. पण आपण लवकरच भेटू. यानंतर शालिनीताई निघून जातात. साक्षी काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. पण तिला दिसते की स्वयंपाकघरात खाण्यासाठी काहीही नाही. सर्व डबे रिकामे पडले आहेत. हे पाहून साक्षी काळजीत पडते. डबे रिकामे पडले आहेत आणि घरी एक म्हातारी आई आहे आणि भाऊ आणि वहिनी तिला खाण्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. हे पाहून साक्षी खूप रागवते. म्हणूनच आईला पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकावे लागतात. सर्वप्रथम साक्षी तिच्या आईला रुग्णालयात घेऊन जाते आणि तिच्या हातावर प्लॅस्टर करून घेऊन येते. घरी आल्यानंतर साक्षी आईच्या फोनवरून तिच्या भावाचा नंबर डायल करते. पण तो मात्र तिच्या आईचा फोन उचलत नाही, कारण त्याने तिला आधी सांगितले होते की वारंवार फोन करून त्रास देऊ नको. नंतर साक्षी तिच्या नंबरवरून तिच्या भावाला फोन करते. साक्षीचा नंबर पाहून तिचा भाऊ आणि वहिनी दोघेही आश्चर्यचकित होतात आणि तो फोन उचलून म्हणतो, साक्षी, आज तू मला फोन कसा काय केलास? या भावाची आज आठवण कशी आली? दादा, ही तुझी काय पद्धत आहे? तू बाहेर फिरायला गेला आहेस आणि आईसाठी घरातील सर्व गोष्टी संपवल्या आहेत. आई एका आठवड्यापासून उपाशी बसली आहे. स्वयंपाकघरात करण्यासाठी काहीही नाही आणि तू तिथे आरामात फिरतोयस का? साक्षी, हा काय उद्धटपणा आहे? तू माझ्याशी कशी बोलत आहेस? कोणी आपल्या भावाशी असे बोलते का? तू वेडी झाली आहेस असं दिसतंय. नाही दादा, तू वेडा झाला आहेस. आज साक्षी तिच्या भावाला बोलल्याशिवाय थांबणार नव्हती. ती खूप रागवली होती. प्रिया हे सर्व ऐकत होती. जेव्हा तिला कळले साक्षी तिच्या माहेरी आली आहे, तेव्हा ती नवऱ्याचा फोन ओढून घेते आणि म्हणते की तुझी एवढी हिंमत की तू आमच्या माघारी आमच्या घरी आलीस. यावेळी तर आम्ही घरीसुद्धा नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी चोरायला आली आहेस. मागच्या वेळी माझ्या बांगड्या चोरून तुला शांती मिळाली नाही, जे आमच्या घरी चोरी करायला आली आहेस. जर तुला यायचीच होते तर तू माझ्यासमोर यायला हवे होतेस. असे गुपचूप आईला भेटायला का आली? आणि तुझी आमच्या घरी येण्याची हिंमत कशी झाली? जर मी तिथे असती तर तुला माझ्या घराचा उंबरठाही ओलांडून दिला नसता. वहिनीचे बोलणे ऐकून साक्षीला खूप राग येतो आणि ती मोठ्या आवाजात म्हणते, वहिनी, मी तुमच्या घरी नाही तर माझ्या आईच्या घरी आले आहे आणि जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तूही मला रोखू शकत नाही, समजले का? मग प्रिया फोनवर ओरडत म्हणते की तू असे ऐकणार नाही. मी 1 तासात येत आहे आणि तुला धक्के मारून जर घराबाहेर नाही काढले तर नाव बदलेल. ठीक आहे वहिनी, मी पण तुझी वाट पाहत आहे, असं म्हणत साक्षी फोन डिस्कनेक्ट करते. येथे साक्षी तिच्या आईला समजावून सांगते, आई, तू किती दिवस दादा आणि वहिनीसोबत गुदमरून राहणार आहेस? दोघेही तुला पुरेसे अन्न देत नाही. तू घरातील सर्व कामही करतेस. ते स्वतःवर खूप पैसे खर्च करतात, बाहेर फिरतात, चित्रपट पाहतात, खरेदी करतात आणि पार्ट्याही करतात. पण जेव्हा तुझ्यावर खर्च करायची वेळ येते तेव्हा काहीच करत नाही. वरून स्वयंपाकघरात खाण्यासाठी काहीही सोडून जात नाही. तुला डॉक्टरकडेही घेऊन जात नाही. हे घर आमच्या वडिलांनी बांधले आहे आणि ते तुझंच आहे. ते तुझ्या नावावर आहे. तरी तुला या घरात अनोळखी माणसासारखे राहावे लागत आहे. तुला उपाशी मरावे लागत आहे. आता तुला स्वतःसाठी काही पावले उचलावे लागतील. साक्षीचे बोलणे ऐकून राधाताई निराश होतात आणि म्हणतात, बाळा, मी काय करू शकते? माझ्या सुनेला आणि मुलाला या म्हातारपणी सोडून मी कुठे जाऊ? आई, जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण तुला धाडस दाखवावे लागेल. आई, हे घर तुझ्या नावावर आहे आणि खूप मोठे सुद्धा आहे. जर तू ते भाड्याने दिलेस तर तू खूप पैसे कमवू शकशील, ज्यामुळे तुला तुझा खर्च आरामात करता येईल. पोट भरण्यासाठी तुला गुपचूप वस्तू विकाव्या लागणार नाहीत आणि तू पोटभर जेवू शकशील. खरंच बाळा, हे घडू शकते? हो आई, नक्कीच असं होऊ शकतं. आणि जर आपल्याला गरज पडली तर आपण शालिनी मावशीला फोन करू. ती नक्कीच आपल्याला काही मदत करेल. साक्षी, तू आईला का भडकवण्याचा प्रयत्न करत आहे? तुला लाज वाटत नाही का?
तिला तिच्या सून आणि मुलाविरुद्ध भडकवताना बॅग अंगणात ठेवताना तिचा भाऊ म्हणतो. लगेच त्याची बायको म्हणते, अहो आई, आणि ही अशा ऐकणार नाहीत. प्रिया साक्षीचा हात धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढू लागते. निघ माझ्या घरातून. मोठी आली आईला सल्ले देणारी मुलीचा हात सुनेपासून सोडवत राधाताई म्हणतात, सावधान सुनबाई, जर तू माझ्या मुलीला माझ्या घरातून हाकलून काढण्याचा विचार केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मग प्रिया हसते आणि म्हणते, अहो बघा, तुझ्या बहिणीने तुझ्या आईला किती भडकवले आहे. तुझी आई आता बोलू लागली आहे. असे दिसते या वृद्ध महिलेलाही तिच्या मुलीसह घर सोडावे लागेल. राधाताईंची हिंमत वाढली होती, त्यामुळे ती धाडस दाखवत तिच्या सुनेचा हात धरून तिला घराबाहेर काढते आणि म्हणते, लक्षपूर्वक ऐक सुनबाई, हे घर माझं आहे. तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून कधीही बाहेर काढू शकत नाहीस. तू कितीही प्रयत्न केले तरी तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढू शकणार नाहीस. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या घरी बोलावेल. तुमच्यामुळे माझी मुलगी गेल्या 2 वर्षापासून तिच्या माहेरी येऊ शकली नाही. माझ्या मुलीला या घरातून काढत होती, आता मी तुम्हा दोघांनाही या घरातून काढत आहे. आत्ताच्या आत्ता निघा माझ्या घरातून. तुम्ही ज्या बॅगा सोबत आणल्या होत्या त्याच घेऊन या घरातून परत निघा आणि पुन्हा माझ्या घरात येण्याची हिंमत करू नका. याच दरम्यान साक्षी शालिनीताईंना फोन करते. शालिनीताई पटकन त्यांची मीटिंग संपवतात आणि तिथे येतात आणि म्हणतात, जर हे घर राधाताईंच्या नावावर आहे आणि तिला वाटत असेल की तुम्ही या घरात राहू नये, तर तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध या घरात राहू शकत नाही. जर तुम्हाला मी काय म्हणत आहे हे समजत नसेल, आम्ही तुम्हाला कायदेशीररित्याही समजावून सांगू. तुम्ही तुमचे सामान घेऊन शांतपणे हे घर सोडणेच तुमच्या हिताचे आहे. तुम्हाला या घरातून तुमचे सामान बाहेर काढण्यासाठी 2 दिवसाचा वेळ देण्यात येईल. यानंतर राधाताई हे घर भाड्याने देतील आणि त्याच भाड्यातून मिळणाऱ्या पैशातून तिचा खर्च भागवेल. स्वतःच्या औषधांसाठी, जेवणासाठी तुमच्यासमोर भीक मागणार नाही. अशा प्रकारे राधाताई तिच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढतात. मुलगा आणि सून खूप विनवणी करतात की त्यांना घरात राहू द्या, आता आम्ही तुमच्याशी असे वागणार नाही. पण राधाताई त्यांची सून आणि मुलाच्या वागण्याने खूप दुःखी होतात आणि गेल्या महिन्यापासून तर त्यांना इतका त्रास दिला होता की त्यांना त्यांची सून आणि मुलामध्ये थोडाही रस उरला नव्हता. त्यांच्या हाताला इतक्या वेदना होत असतानाही त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्या पूर्ण महिना वेदनेने त्रस्त होत्या. तेव्हा तिची मुलगी आली तेव्हा ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्याचवेळी मुलगा आणि सून आरामात फिरायला गेले आणि मागे तिला उपाशी ठेवले. या सर्व गोष्टी राधाताईंच्या मनात वारंवार येत राहिल्या, ज्यामुळे ती मुलगा आणि सुनेला माफ करू शकली नाही आणि त्यांना बाहेर काढून ती तिच्या घरात आरामात राहू लागली. तिने स्वतःसाठी 2 खोल्या ठेवल्या आणि बाकीचे घर भाड्याने दिले. भाड्यातून येणाऱ्या पैशातून त्या स्वतः खाण्यापिण्याच्या आणि औषधांचा खर्च करू लागल्या. आता तिला मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहावे लागत नव्हते किंवा त्यांच्याकडे भीक मागावी लागत नव्हती. जर तिला काही समस्या आली तर ती डॉक्टरांकडे जाऊ शकत होती, कारण आता तिच्याकडे पैसे होते. तर मित्रांनो, म्हातारपणात आपल्याकडे काही पैसे असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपल्या मुलांसाठी सर्व काही करतो, पण आपल्या म्हातारपणासाठी काही पैसे वाचवले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मुला आणि सुनांसमोर छोट्या छोट्या गरजांसाठी हात पसरावे लागू नये. मुलगा सून कितीही चांगले असले तरी काही पैसे तुमच्यासोबत ठेवा, जे तुमच्या म्हातारपणात खरे साथीदार होतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.